अगदी शेतकऱ्याची मुलगी आहे मी. माझ्या घरात नोकरी करणारी मी पहिली हार्डली 19 वर्षांची होते जेव्हा मला तिथे प्रोग्रामिंग हेडची पोझिशन ऑफर करण्यात आली. 2 वर्षांपूर्वी आय फाउंड अ डेंटल ट्यूमर. डॉक्टर साईड की महिना 2 महिने तू काही बोलू शकत नाही की आपल्या चेहऱ्यावर किंवा माउथ वरती एवढी सर्जरी होणार आहे तर आपण बोलू शकू का. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आपली पहिली आरजे आहे, आरजे तेजू. वेलकम मॅम. आज तुम्ही आमच्या इथे आलात, आम्हाला खूप छान वाटतंय आणि खूप वेगळ्या डिफरंट तुम्ही प्लॅटफॉर्मवरनं आमच्याकडे आलेला आहात, त्यामुळे खूप छान. मॅम, तुमची ओळख करून द्याल आमच्या ऑडियन्सला. वेल, नमस्कार नीरा. खरं तर आय एम सो ऑनर्ड टू बी हिअर टू शेअर माय स्टोरी विथ यू, कारण की हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्या महिलांसाठी आहे. सो दॅट इज द मोस्ट अमेझिंग थिंग. सो मी तेजश्री फुलसौंदर, ज्याला अका आरजे तेजू म्हणून सगळेजण ओळखतात. गेल्या 12 वर्षांपासून मी रेडिओ या माध्यमामध्ये काम करते आहे अँड इट हॅज बीन अ वंडरफुल जर्नी. सो ही जर्नी खूप मस्त सुरू झाली नीरा. आय विल टेल यू. मला खूप छान वाटेल तू सांगितलीस तर. एकदम सुरुवातीपासून सांगते. हो, अगदी सुरुवातीपासून. सो आय एम अ फार्मर्स डॉटर. अगदी शेतकऱ्याची मुलगी आहे मी. माझ्या घरात नोकरी करणारी मी पहिली, कारण घरी सगळे शेती बिझनेस अशाच वातावरणातले. सो ज्यावेळी मी ठरवलं की आपण या क्षेत्रात करिअर करायचं, तो एक किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक संधी अशी येते की जिथे, किंवा एक व्यक्तीच्या आयुष्यात एक संधी येते की मॅटर ऑफ लक तुम्हाला काय असतं ते अनुभवायला मिळतं. सो मी डीएडचं शिक्षण घेतलेलं, डिप्लोमा इन एज्युकेशन. आणि त्यावेळेस एक खूप साध्या छोट्या कॉलेजमध्ये मी होते, लोणी प्रवरा इथे. आणि तिथे महाराष्ट्रातला पहिला कम्युनिटी रेडिओ सुरू होत होता. तर आय हॅड नो आयडिया अबाउट इट. पण माझी एक मैत्रीण आहे आणि मी ज्या कॅम्पसमध्ये होते तर तिथून आठवड्यातनं हार्डली एकदाच बाहेर पडता यायचं. बाकी सगळं इन हाऊस कॅम्पस होता, गर्ल्स कॅम्पस होता. सो माझी मैत्रीण गेली, तिने माझ्यासाठी काही स्टेशनरी आणि खाऊ वगैरे आणला. मला भेळ आवडायची तिकडची, तर ती त्या बाजारातनं भेळ घेऊन आली. आणि आम्ही असंच विचार करत होतो की आता 2 वर्ष झाली आहेत, आफ्टर दिस वी हॅव टू प्रिपेअर फॉर एक्झाम्स आणि पुढे काय शिकायचं. बरोबर. सो तो भेळीचा कागद आम्ही असं पाहिला, गप्पा मारल्या आणि त्यामध्ये एक ऍड होती की अच्छा, जर तुम्हाला रेडिओ जॉकी बनायचं असेल तर इथे संपर्क साधा. आठवडाभराचा ट्रेनिंग कोर्स आहे. पहिलं कम्युनिटी रेडिओ स्टेशन महाराष्ट्रातलं इथे लॉन्च होतं, जे की कृषी विज्ञान केंद्रातर्फे होतं. सो मी आणि माझी मैत्रीण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होतो. ती खूप उत्तम लिहिते आणि मला आवडायचं डान्स किंवा छान अँकरिंग करायला. सो आम्ही दोघी गेलो आणि येस, आय गॉट सिलेक्टेड देअर. तो कोर्स केल्यानंतर आय स्टूड फर्स्ट देअर. आणि मी हार्डली 19 वर्षांची होते जेव्हा मला तिथे प्रोग्रामिंग हेडची पोझिशन ऑफर करण्यात आली. अरे वा. आणि माझं शिक्षण बाकी होतं, माझी इंटर्नशिप बाकी होती, त्यामुळे मी जॉईन करू शकले नाही. सो आय जस्ट विजिटेड देअर ऑफन. आणि त्यानंतर मी मूळ गावी माझ्या आले, अहमदनगरला. आणि तिथे स्नेहालय संचलित रेडिओ नगर या कम्युनिटी रेडिओमध्ये मी माझं करिअर सुरू केलं अलॉंग विथ माय एज्युकेशन. सो आय कम्प्लिटेड माय मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर. आणि त्या काळामध्ये म्हणजे BA to MA मी पूर्ण वेळ फुल टाइम रेडिओ जॉकी होते. आणि त्या काळात सोशल मीडिया फारसा नव्हता, मी कुठल्याही सोशल मीडियावर नव्हते. सो मी अजिबात माझ्या कॉलेजमध्ये कुणालाही माहिती नव्हतं की ही आरजे आहे आणि आपल्याच कॉलेजमध्ये शिकते. सो आय केप्ट दॅट सिक्रेसी फॉर अ बिट टू ऍक्च्युअली फोकस ऑन माय स्टडीज अँड डू नॉट डिस्टर्ब माय लाईफ. खूप छान. सिक्रेसी आणि वगैरे त्याच्यामध्ये तर अजून मजा येते. म्हणजे आपण काहीतरी वेगळं करतोय पण ते काहीच लोकांना न सांगता तू काहीतरी दुसरं परस्यू करते. पण जेव्हा ते लोक आता तुला ओळखतील तेव्हा ते डायरेक्टली म्हणतील अरे ही आपल्याच कॉलेजमध्ये होती, हे सगळं करत होती. येस येस. जर्नी खूप छान आहे तुझी. किती वर्ष झालेस तू हे करतेस? 12 वर्ष झाली मला रेडिओ या माध्यमामध्ये काम करताना नीरा. आणि वेगवेगळ्या ब्रँड्स बरोबर मी काम केलंय. बिग FM असेल तर बिग FM साठी अहमदनगर, औरंगाबाद, नागपूरचे शोज मी केलेले आहेत. त्यासोबत रेड FM बरोबर नाशिकचा मी शो केलेला आहे, धुळ्याचा शो केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना एक चांगली संधी माझ्याकडे आली, जी म्हणजे रेडिओ सिटी या ब्रँडने मला अप्रोच केलं. आणि या माध्यमातून मी महाराष्ट्रभर माझा शो एअर करू शकले. तर ती एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण अहमदनगरहून 6 ठिकाणी हे ब्रॉडकास्ट होतं. सांगली, सोलापूर, अकोला,
अहमदनगर, नांदेड, जळगाव या सगळ्या शहरांमध्ये माझा आवाज पोहोचला आणि मी सिटीची मराठी मुलगी झाले. कारण की या प्रत्येक भागातली मराठी भाषा, तिथली मराठी मुलगी जो विचार करेल, तिला जे प्रश्न पडतील, तिचं जे काही अभ्यास असेल, तिचं एक्सप्लोर करणं असेल, त्या मुलीला काय काय वाटतं ते सगळं मी सांगू शकले. आणि दॅट वॉज वंडरफुल टू कनेक्ट विथ एंटायर महाराष्ट्र. मस्त. आमच्या ऑडियन्सला एक म्हणजे मी नेहमी सगळ्यांनाच आल्यानंतर विचारते की जर आपल्या आयुष्यात काहीतरी डाऊनफॉल आला किंवा तुम्हाला कोणतंही कार्य करताना काहीतरी विघ्न आलं तर त्याच्यावरती तुम्ही मात करून वरती जायला पाहिजे. तर तुझी स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. तू कशी हर्डल्स तुझे पार करते आणि कशी स्वतः पॉझिटिव्ह राहते. वेल, पहिलं हर्डल सांगू का? वेन यू शिफ्ट फ्रॉम अ स्मॉल टाउन टू अ बिग सिटी लाईक पुणे, तर जसं मी चांगल्या पद्धतीने प्रमोट होऊन पुण्यात आले, सो भरपूर सारे चेंजेस माझ्या लाईफ मध्ये आले. लाईफस्टाईल चेंज होता की हातात जो आयता चहा यायचा आई बाबांकडून तो बंद झाला अँड यू हॅव टू मॅनेज ऑन युअर ओन. मग घराची बिलं भरण्यापासून तर सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करण्यापर्यंत आय डिड एव्हरीथिंग अँड दॅट वॉज अनदर जर्नी बिकॉज कोविड टाइम होता. सो ऑफकोर्स. आणि त्यानंतर मला असं वाटतं की बदल हा स्त्रीसाठी ना कधी कधी पचवायला खूप अवघड असतो. कारण की जर तुम्ही खूप पॅम्पर्ड वातावरणात राहिलेलं असाल तर बाहेरचं जग तुम्हाला माहिती नसतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे कधी कधी अचानक काही अशा गोष्टी बदलतात की ज्यासाठी आपण अजिबात प्रिपेअर्ड नसतो. यु नो, यू प्लॅन युअर लाईफ इन अ सर्टन वे आणि काहीतरी असा काळाचा घात येतो की तुम्हाला असं वाटतं संपलंय सगळं. सो एक किस्सा असा झाला ज्यावरती मला खरं तर फार बोलायला आवडेल. मी फारसं बोलत नाही कुठे. 2 वर्षांपूर्वी आय फाउंड अ डेंटल ट्युमर इन माय माउथ. आणि तो ट्युमर असा होता की फास्टली म्हणजे अग्रेसिव्हली ग्रो होणारा होता. सो इमिजिएट सर्जरी मला सांगितली आणि डॉक्टर साईड की 1-2 महिने तू काही बोलू शकत नाही, वी हॅव टू कट दॅट आउट, मार्जिन ठेवून ऑपरेट करावं लागेल, ह्यानंतर दुसरं एक फॉलोअप ऑपरेशन असेल. सो एक दिवाळीला मी घरी गेले होते आणि मला अजिबात अंदाज नव्हता की आपण असंच डॉक्टरकडे जाऊ, थोडीशी सूज आली आहे, बघू काय म्हणतात डेंटिस्ट आपले. आणि देन आय जस्ट लँडेड इन टू द इमिजिएट चेकअप्स. ह्या डॉक्टरकडून सर्जनकडे, सर्जनकडून एक्सरेवाल्याकडे, एक्सरेवाल्याकडून MRI कडे. आणि तो दुसऱ्या दिवस जो दिवाळीचा होता तो असा होता की ओके आता दिवाळीच आलेली आहे आणि यू हॅव टू गो थ्रू दॅट. बट टचवूड की माझी फॅमिली, माझं मित्रमंडळ आणि माझे सहकारी जे आहेत ऑफिसमधले, दे स्टूड बाय मी. त्यावेळेस मला असं वाटलं होतं की आपल्या चेहऱ्यावर किंवा माउथ वरती एवढी सर्जरी होणार आहे तर आपण बोलू शकू का, आपण हे फील्ड सोडून द्यायला हवं का. मी जाऊन बोलले पण माझ्या बॉसला की आय थिंक आय शुड क्विट, आय शुड फोकस ऑन माय हेल्थ मोर, किंवा कदाचित तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन्स असतील त्या मला पूर्ण करता येतील का. ते म्हणाले टेक अ ब्रेक. 2-3 महिने मी आराम केला व्यवस्थित. आय गॉट बॅक फ्रॉम ऑपरेशन. आय गेव माय बॉडी हिलिंग, जे की खूप महत्वाचं होतं. बरोबर. आणि त्यानंतर आय वेंट थ्रू अनदर सर्जरी इन द नेक्स्ट इयर. फॉलोअप सर्जरी होती ती, जी आता नोव्हेंबर मध्ये मागच्या झाली. आणि नाव आय एम डुईंग गुड आणि आता यू कॅन सी मी. तर मला असं वाटतं की त्या दरम्यान 2 महिने मला अजिबात बोलता येत नव्हतं. सो एका रेडिओ जॉकीसाठी जेव्हा 2 महिने बोलताच येत नाही, बाप रे. सो दॅट वॉज समथिंग विच वॉज अ टाइम व्हेन आय रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट टू टॉक विथ युअरसेल्फ. की इतके वर्ष आपण अनेक गोष्टी ग्राह्य धरतो. माझं बोलणं सुद्धा अगदी सहज ग्राह्यच धरलं होतं. सो नेव्हर टेक एनिथिंग ग्रँटेड. दॅट वॉज अ बिगेस्ट लेसन फ्रॉम माय लाईफ. आणि त्यानंतर मी ठरवलं की आता थांबायचं नाही. जर देवाने मला इतकी सुंदर दुसरा जन्म दिलाय, दुसरी संधी दिली आहे, तर मी बोललं पाहिजे आणि नवीन नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. सो आय ऑल्सो स्टार्टेड माय ओन पॉडकास्ट नीरा कुसूर कुसूर म्हणून. आणि ऑल्सो आय स्टार्टेड माय युट्यूब चॅनल, जिथून मी ज्या ज्या छान छान गोष्टी एक्सप्लोर करते, वाचते, ऐकते, त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवते. आणि आय डू पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बाय दॅट चॅनल. सो दॅट इज इट. खूप छान जर्नी आहे तुझी. आणि जशी तू डाऊनफॉल मधनं वरती येतेस, कोणत्या तरी गोष्टीमधनं एवढा पॉझिटिव्हनेस तुझ्या बॉडी लँग्वेज मध्ये पण आहे, तुझ्या बोलण्यामध्ये पण आहे. आणि मला अजिबात वाटलं नाही की असं काहीतरी झालं असेल तुझ्या बरोबर. दॅट क्रेडिट वी हॅव टू गिव्ह टू डॉक्टर गद्रे, हु इज माय सर्जन. ओके. आणि काहीतरी अशा गोष्टी चाललेल्या असताना ना डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात की अरे बापरे, माझ्या बरोबरच असं का झालं, मीच का असं केलं, मला असं का व्हायला हवं होतं, मी एवढी म्हणजे मेहनत घेतली आणि आता माझ्या बरोबर असं होतंय. ह्या विचारांमधनं तू कशी वरती आलीस? सो बेसिकली आय एम अ व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन. ओके. कितीही मॉडर्न लाईफ मी जगत असले किंवा एक फॅन्सी मीडिया गर्ल मी असले तरी सुद्धा आय प्रे एव्हरी डे. मला मेडिटेशन करायला प्रचंड आवडतं. मला प्रत्येक सण साजरा करायला आवडतो. अगदी उत्तम. मग तो क्रिसमस असो किंवा मग बैलपोळा असो आमच्या घरी किंवा मग दिवाळी असो, दसरा असो, त्या
सगळ्या गोष्टींचं चैतन्य मला अनुभवायला आवडतं. बरोबर आहे. सो आय गेस खूप सारे आध्यात्मिक प्रवचन मी ऐकले त्या काळामध्ये, बरोबर आहे. किंवा रोजच ऐकते हो, राहत. हो, हो. आणि एक भाग असतो की डिटॅचमेंट तुम्हाला खूप काही शिकवतो. तुम्ही जे काही करत आहात, ज्या फॅमिलीमध्ये आहात, ज्या कामाच्या ठिकाणी आहात, ज्या सिच्युएशन मध्ये आहात, त्या प्रत्येक गोष्टीतनं थोडं डिटॅच होऊन तुम्ही स्वतःकडे पाहिलं ना, तर दुसरा दिवस लढायचं बळ तुम्हाला मिळतं. बरोबर आहे. आणि ती डिटॅचमेंट मी करून घेते. दिवसातले 15 मिनिट तरी मी स्वतःला ती संधी देते की आय हॅव टू जस्ट गेट रीड ऑफ एव्हरीथिंग, फोकस ऑन मायसेल्फ फॉर टाइम बिंग, आणि मग पुढचा दिवस पुन्हा पुढे सुरू. सो प्रत्येक स्त्रीने मला असं वाटतं की ही डिटॅचमेंट स्वीकारली पाहिजे. नाहीतर मग आपण करत राहतो समोरच्यासाठी, करत राहतो नोकरीसाठी, घरासाठी, अँड देन ऍट द एंड यू आर लेफ्ट विथ नथिंग. सो स्वतःसोबत राहणं हे शिकले मी. आणि आय गेस दॅट वॉज ग्रेट थिंग विच आय डिस्कवर्ड अबाउट मायसेल्फ इन रिसेंट इयर्स, की तुम्ही एकदा स्वतःसोबत टाइम घालायला शिकला नाही स्त्री म्हणून, की जगात कुणाची कसलीही गरज लागत नाही. बरोबर आहे. तू टीचिंग क्षेत्रामध्ये पण काहीतरी करतेस असं ऐकलं मी. काय आम्हाला सांगशील, काय काय करतेस, अजून काय काय करतेस? नीरा, ॲज यू आर अन ॲडव्होकेट अँड यू आर डुईंग दिस पॉडकास्ट ॲज वेल, सो मला असं वाटतं की मल्टीटास्कर ही स्त्री असतेच काय. सो मला लहानपणापासून शिक्षक होण्याची एक इच्छा होती. माझ्या काही खूप चांगल्या शिक्षिका होत्या शाळेमध्ये. मला वाटायचं की त्यांच्यासारखं व्हावं. आणि मला असं वाटतं प्रत्येक शाळकरी मुला मुलीला वाटलेलंच असतं की दॅट मीन्स आपले कुणीतरी रोल मॉडेल असतात आणि त्यांच्या जो लँग्वेज, बॉडी लँग्वेज किंवा बोलण्याची पद्धत असते ती आपल्याला नेहमी इन्स्पिरेशनल असते. आणि आपल्याला असं नेहमी वाटतं की आपली जी पर्सनॅलिटी ग्रो होणार ती त्यांच्यासारखी व्हावी. राईट. सो म्हणून मग मी अगदी प्युअर आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. साहित्य मला आवडत होतं. सो 11वी 12वी आर्ट्स केल्यानंतर छान DED, डिप्लोमा इन एज्युकेशन, हा कोर्स जो ओव्हररेटेड कोर्स आहे महाराष्ट्रातला असं बरेच जण म्हणतात. सो आय टूक ऍडमिशन फॉर दॅट. व्हेरी ट्रेडिशनली आय लर्न दॅट. मग घरी मी छान छान ट्युशन्स घ्यायचे आजूबाजूच्या मुलांच्या. त्यानंतर जसं मी कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि मी रेडिओ जॉकी होते, म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या संधी मला मिळत गेल्या टू टीच कम्युनिकेशन स्किल्स. बरोबर. आणि मला असं वाटतं की जिथून मी येते की अगदी साधी, फक्त स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह असणारी, पुस्तकांमध्ये रमणारी, जी मुलगी वर्गात फारसं काही बोलायची पण नाही, पण जेव्हा मी एक्सप्लोर करत गेले स्वतःच्या आवडीनिवडी, तर मला कळलं की एकच गोष्ट मला खूप छान येते, ती म्हणजे लोकांशी बोलता येतं आणि मला बोलायची आवड आहे. सो मग यातच करिअर का करू नये. सो म्हणून मग मी तशी गोष्ट जी आवडते ती करत गेली. आणि मग आता सध्या पुण्यातल्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, MBA कॉलेजेसमध्ये किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये आय गिव्ह लेक्चर्स रिगार्डिंग कम्युनिकेशन स्किल्स आणि रिगार्डिंग मीडिया इंडस्ट्री. आधीच्या वेळेस कसं होतं ना नीरा, मीडिया इंडस्ट्री वॉज व्हेरी लिमिटेड टू द मास मीडिया. आय वुड से TV, रेडिओ, वृत्तपत्र आपल्याकडे होते. बरोबर. आणि त्यातल्या त्यात एखाद दुसरं छोटासा साप्ताहिक वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड होतं. एक्झॅक्टली. सो आता तसं राहिलं नाहीये. यू हॅव युअर ओन चॅनल, यू हॅव युअर ओन प्लॅटफॉर्म. पण आजकालच्या सगळ्यांमध्येच मला असं वाटतं जनरेशन मध्ये मीडिया ऍक्सेसेबल झालाय म्हणून त्याच्याबद्दलचा सिरियसनेस गेलाय. काही मोठमोठ्या मीडिया पीपल किंवा इंडस्ट्री पीपल्सने ते सगळं सोडून आपल्या स्वतःचं माध्यम बनवलं, बिकॉज त्याला ते गांभीर्याने त्यांना ते हाताळता येतं. बरोबर. ठीक आहे. सो मीडिया अवेअरनेस पण गरजेचं आहे. तुम्ही सोशल मीडिया कसा वापरताय, त्यावर काय करताय, काय करायचं नाही, याबद्दल सुद्धा नवीन जनरेशनला सांगणं गरजेचं आहे. आणि त्या रिलेटेड पण मी भरपूर अवेअरनेस प्रोग्राम्स करते. आणि मला असं वाटतं की माझा जो रेडिओ शो आहे 11 ते 2 दुपारी पुण्यामध्ये, अख्खा पुणे तेजुको सुने असं त्याचं टॅगलाईन आहे. सो त्या माध्यमातून आय एअर दोज स्टोरीज ऑफ विमेन की ज्यांनी कमाल काम केलंय. म्हणजे अगदी वर्ल्ड रेकॉर्ड केले. घरात तुम्ही गृहिणी असूनही कुठे साता समुद्रापार तुमची कला पोहोचवलीये. किंवा अगदी साध्या पद्धतीने तुम्ही तुमच्या क्षेत्रात, जसं की आता इंटेलेक्च्युअल राईट्स जे आपले आहेत त्या क्षेत्रात अवेअरनेस करतात. स्त्रिया एवढं काम करतात, तर ते मी सगळ्या पुण्यापर्यंत पोहोचवते. सो मला त्यातनंच खूप इन्स्पिरेशन मिळते, खरं सांगते मी. आणि तुला खूप लोकांबरोबर चर्चा करायला मिळते आणि इतक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि त्याच्यातनं रोज काहीतरी नवीन लोकांना भेटायचं, रोज काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतं. खूप वास्ट तुझा विषय आणि खूप छान तू सगळं टॅकल करतेस. आमच्या ऑडियन्सला एक इन्स्पिरेशनल थॉट तू काय सांगशील? ओके. सिमॉन द बूक म्हणून एक खूप सुंदर
रायटर आहे जिचं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक खूप फेमस आहे. ज्यांनी फेमिनिझमचा अभ्यास केला असेल त्यांना नक्कीच सिमॉन बद्दल माहिती असेल. तिचा एक कोट आहे, वुमन इज नॉट बॉर्न वन बट बिकम्स वन. स्त्रीला कायम हे सांगितलं जातं की तू कसं वागायचंय, कसं राहायचंय, कसं खायचंय, कसं प्यायचंय. तुम्ही आता मॉलमध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये गेलात तर स्त्रीने कसं दिसायचंय हे डिफाईन करणारे प्रोडक्ट्स तुम्हाला दिसतील. तेवढे पुरुषांसाठी नाहीये, राईट? सो समाज कायम स्त्रीला सांगत असतो की यू हॅव टू बी इन अ सर्टन वे, यू हॅव टू डू दिस थिंग्स इन अ सर्टन वे. तर मला असं वाटतं की स्त्रीने पहिल्यांदा स्वतःला माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे. बरोबर. यू हॅव टू ऍक्सेप्ट युअरसेल्फ ॲज अ ह्युमन फर्स्ट अँड देन यू विल बी फ्री. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाहीये. सो ज्याही महिला मला आता बघतायत, ऐकतायत, त्यांना मला एवढंच सांगायचंय की तुम्ही ना स्वतःचं क्लासिकल कंडिशनिंग पहिल्यांदा तोडा. तुमच्या आवडीनिवडी बिनधास्त फॉलो करा. जर तुम्हाला कोणी घरातलं नाही म्हणालं, ऑफिसच्या ठिकाणी कोणी क्रिटिसाइज केलं, तर समोरच्याला सांगा की ही माझी आवड आहे, मी तुम्हाला करायला नाही सांगत, हे माझं मत आहे, तर ते असणारच आहे. तुम्हाला पटलं नाही पटलं हा तुमचा चॉईस आहे. बरोबर. बरेचदा स्त्रिया, मीरा, यू आर अन ऍडव्होकेट, यू मस्ट बी डीलिंग विथ लॉट ऑफ थिंग्स. बरेचदा स्त्रिया स्वतःला डावलतात, बरोबर, स्वतःची मतं व्यक्त करायला घाबरतात. आणि हे जर का त्यांनी पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं की काहीही झालं तरी पण मी बोललं पाहिजे माझ्या स्वतःसाठी, दुसऱ्या कोणासाठी नाही, तर किती सारे इश्यूज सोसायटीत तयारच होणार नाही. आणि ज्या पर्स्पेक्टिव्हनी आपण विचार करतो ना, कधी कधी ते पर्स्पेक्टिव्ह लोक लक्षातच नाही घेत की म्हणजे हा सुद्धा त्याचा अँगल असू शकतो आणि ह्या दृष्टीने आपण त्या गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे. पण तसं नाही होत. कधी कधी असं होतं की जे डॉमिनेटिंग मेल जो घरातला असतो तो डायरेक्टली निर्णय घेऊन रिकामा होतो आणि नंतर मग बाकीचे सगळ्या गोष्टी त्या घरातल्या फिमेलला कॅरी कराव्या लागतात. हो, आणि हे मी असं नाही म्हणणार की निमशहरी खेड्यातल्या भागामध्ये आहे. अगदी मेट्रो सिटी मधल्या एज्युकेटेड घरांमध्ये सुद्धा पेट्रियार्की रूल करते. आणि मला असं वाटतं की स्त्री जोपर्यंत हे समजून घेत नाही की तिला हक्क आहे, बरोबर, तो तिला जन्मजात मिळालेला आहे, तिने फक्त बोलायचंय. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा स्त्रियांचे मी इंटरव्ह्यू घेते, बोलतात मनमोकळं, काय काय करतात ते सांगतात, त्यावेळेस एक ऊर्जेने भारावून जातो आपण. आणि ती स्त्री स्वतःच एक एनर्जी असते आणि ती तुमच्या आमच्या घरामध्ये असते. सो तिला रिस्पेक्ट केलं पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं. आणि मेसेज बद्दल जर आपण बोलतोच आहोत तर सगळ्या स्त्रियांनी मी एवढंच म्हणेल की तुम्हाला जे जे आवडतं ना स्वतःसाठी ते करा. भलेही मग साधी टिकली वेगळ्या रंगाची लावायची असेल किंवा मग तुम्हाला युरोप ट्रिप घ्यायची असेल, डू नॉट हेजिटेट टू डू दॅट बिकॉज इट इज युअर लाईफ. नोबडी इज गोइंग टू डू दॅट फॉर यू. नोबडी विल कम. ती तुमची जबाबदारी आहे टू लेट द अदर पर्सन नो की मला हे करायचंय, मी हे करणार. आणि एक गमतीशीर गोष्ट मला आता आठवली. लहानपणी ना माझी एक मैत्रीण आहे, ती घरी आली होती आणि ती म्हणे चल चल तेजश्री आपल्याला ड्रामा बघायला जायचं. मी म्हणलं हो हो, मी आईची परमिशन मागते, विचारते की मम्मी मी जाऊ का. ती म्हणे जाऊ का मी जाते, हे सांग तू. आपण मोठे आहोत, आपल्याला कळतंय आता. सो बऱ्याच गोष्टी या मला त्या एका वाक्यातनं कळाल्या की अरे हे असं आपण का नाही विचार करू शकलो. सो दॅट लिबरेटेड मी. सो त्यानंतर मग मी बऱ्यापैकी घरी सांगायला मी नाटकाला चाललीये, मी इकडे चाललीये, मला प्रदर्शन बघायचंय. सो घरच्यांना प्रश्न पडायचे की अरे काय गरज आहे, कशासाठी. पण त्या एका तिच्या बोलण्याने माझ्या मनावरती एवढा मोठा इम्पॅक्ट केला. सो तुमच्या आजूबाजूच्या ज्याही धैर्यवान साहसी स्त्रिया आहेत त्यांच्या सहवासात राहा. ज्या गॉसिप करतात, खूप बिचिंग करतात, त्यांना अवॉइड केलेलं कधी चांगलं. बट वुमेन हू सपोर्ट्स वुमेन लाईक यू नीरा, सो डेफिनेटली या युट्यूब चॅनललाही तुम्ही सारखं व्हिजिट करत राहा असंच मी त्यांना म्हणेल. अशी आपली आरजी तेजू, ती सांगते सगळ्यांना की तुम्हाला जे आवडतंय, जे तुम्हाला पाहिजे ते करा, सगळे अनुभव घ्या. आणि कुणीतरी सांगताय तुम्हाला की तू मला विचारून केलं पाहिजे किंवा तुम्हाला डावलतंय, तर त्याचा विचार न करता तुम्हाला हा जन्मजात अधिकार मिळालेला आहे की तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही स्वतः करू शकता. कुणाला विचारायची किंवा कुणाच्या परवानगीची गरज नाहीये. आणि कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतः पुढे जा. खूप छान वाटलं आज तुझ्याशी बोलून आणि एक नवीन एनर्जी तू आमच्या स्टुडिओला आज आणलीस, त्याच्यामुळे खरंच थँक्यू. Thank you so much. Yes, and this is RJ Teju signing off from today's show. Bye bye. Thank you, Neera, for inviting me.